लाईन फॉलोइंग रोबोटचा जो प्रोजेक्ट आहे, ठीक आहे. ह्या प्रोजेक्ट मध्ये आपण काय करणार आहे, पहिली गोष्ट आपल्या ऍप्लिकेशन मध्ये कन्वर्ट कसं करायचं, म्हणजे आपण जो रोबोट बघितला हा ऍप्लिकेशन मध्ये कसा रन होईल हे पहिलं ऍप्लिकेशन बघितलं पाहिजे. त्याच्यात आपण काय बघितलं की आपला ब्लूटूथ कंट्रोल म्हणजे फोनवरून हा रोबोट रन झाला पाहिजे. सेकंड कंडिशन की लाईन फॉलोइंग म्हणजे लाईनला फॉलो केलं पाहिजे आणि रन झाला पाहिजे. ओके. आता याच्यामध्ये पार्ट्स कसे सिलेक्ट करतो आपण लाईन फॉलोइंग मध्ये, आपल्याला पहिले काय रन करण्यासाठी व्हील्स पाहिजेत, मोटर्स पाहिजेत. आपण डीसी मोटर्स आणि व्हील्स घेतले, राईट. त्याच्यानंतर आपण जो मायक्रो कंट्रोलर आहे जो रन करणार आहे तो हा सिलेक्ट कसा केला, तो सिलेक्ट केला की आपल्याला ब्लूटूथ कंट्रोल पाहिजे आणि आयर सेन्सर यूज केला जो लाईन फॉलोइंग पाहिजे, ठीक आहे. मग आपल्याला आर्डिनो घेतला असता किंवा ब्लूटूथ मॉडेल घेतला असता हे सिस्टम सगळे कॉम्प्लेक्स झाले असते. ते आपण रिड्यूस करण्यासाठी आपला एफिशियंट मटेरियल ने ESP चूज केला आणि ESP घेतला. सेकंड नंबरचा जो आहे तो मोटर ड्रायव्हर, जो आपल्याला मोटर सगळ्या ड्राईव्ह करणार आहे, मोटर्सला रन करणार आहे, त्यासाठी मोटर ड्रायव्हर L298 हा मोटर ड्रायव्हर घेतला. त्याला 4 पिन्स आहेत, आउट 1, आउट 2, आउट 3, आउट 4, जे मोटर्स कनेक्ट करतो. 12 व्होल्ट GND आणि 5 व्होल्ट इथं आपण इनपुट सप्लाय कनेक्ट करतो. आता इनपुट सप्लाय घ्यायचं म्हणलं तर आपल्याला बॅटरी पाहिजे. आपण लिथियम आयनचे 12 व्होल्टचा बॅटरी पॅक घेतला आणि तो कनेक्ट केला, राईट. आता ESP ला सप्लाय द्यायचा तो 12 व्होल्ट वर चालत नाही, त्याला पाहिजे 5 व्होल्ट, ठीक आहे. त्याची रिक्वायरमेंट काय आहे, 5 व्होल्टची. तो म्हणतोय मला 12 व्होल्ट दिला तर मी जळेल, तुम्हाला 12 व्होल्ट कनेक्ट करू नको. मग ते आपण काय करणार, त्यासाठी आपण सिलेक्ट केला बल्क कन्व्हर्टर. बल्क कन्व्हर्टरचं काय काम आहे की तुझा जो सप्लाय डीसी सप्लाय जो आहे 12 व्होल्ट तो कमी करायचा, ठीक आहे. आपल्याला आपण फॅन चालवतो, आपल्याला समजा थंडी वाजत असेल तर आपण फॅनचं रेग्युलेटरने कमी करतो ना फॅन, ठीक आहे. तशा टाईप मध्ये तो म्हणतोय की मला 12 व्होल्ट देऊ नको मी जळेल. मग त्यासाठी आपण बल्क कन्व्हर्टर यूज केला. बल्क कन्व्हर्टरला आपण दिला सप्लाय. पण बल्क कन्व्हर्टरला काय ना, कसं की त्याला 12 व्होल्टचं 3 व्होल्ट करायचे, 5 व्होल्ट करायचे म्हणून. त्याच्यामध्ये एक रिव्हर्स स्टॅट रजिस्टर आहे, मी तुला दाखवलेला, ठीक आहे. मी तुला झूम करून दाखवतो एकदा, ठीक आहे. ह्याच्यामध्ये आता हा जो बल्क कन्व्हर्टर घेतलाय हा डायरेक्टली आपला 12 व्होल्ट टू 5 व्होल्ट बनवणारा घेतलेला आहे. आता बाकीचे दुसरे बल्क कन्व्हर्टर आहे ह्याच्यामध्ये, मी तुला दाखवतो, एक मिनिट. हे जे बल्क कन्व्हर्टर आहे ह्याच्यामध्ये हे इथं एक दिसतोय तुला 134T, इथं एक रिओस्टॅट दिसतोय तुला, रेग्युलेटर दिसतोय. ह्याच्यामध्ये आपण स्क्रूड्रायव्हरने हे केलं नाही का, फिरवलं तर आपला सप्लाय कमी जास्त होतो, ते रेग्युलेट करतं. व्होल्टेज रेग्युलेटरचं जे काम आहे ते व्होल्टेज रेग्युलेशन करायचं. तुझं जे 12 व्होल्ट सप्लाय तो 5 व्होल्ट मध्ये कन्वर्ट करायचा. त्यासाठी आपण पोटेन्शियोमीटर, राईट, त्यासाठी यूज केला. आपले मोटर झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर मोटर ड्रायव्हर झाला, ESP झाला, आपला जो बल्क कन्व्हर्टर झाला, हे सगळे कॉम्पोनंट्स आपण कंबाईन केले आणि आपला लाईन फॉलोइंग रोबोट बनवला. आता याच्यामध्ये इश्यू कुठं होता की डायरेक्टली बॅटरी टू सप्लाय जर ESP ला कनेक्ट केला तर तो नाही का कंटिन्यू रन राहील. त्याच्यासाठी आपण काय केलं, मध्ये स्विच टाकले. जेव्हा पण आपल्याला रिक्वायर्ड असेल की आपल्याला हा प्रोजेक्ट रन करायचा तेव्हा आपण स्विच ऑन करू शकतोय आणि तो स्विच ऑन केल्यानंतर आपण प्रोजेक्ट रन करू शकतो. तुला याच्यामध्ये काय डाऊट वाटतेत का, मला विचार, काय डाऊट आहे याच्यामध्ये तुला? नाही दादा, काहीच डाऊट नाही, पूर्ण क्लिअर आहे. हो. समजलं तुला हे सगळं पूर्ण मॉडेल कसं रन झालं. आता 3.7 व्होल्टची जी बॅटरी आहे
ती बॅटरी आपण सिरीज मध्ये कनेक्ट केलेली आहे. ठीक आहे. आपला सप्लाय 12 व्होल्ट आपल्याला पाहिजे ना, त्याच्यासाठी आपण 3.7 व्होल्टची बॅटरी सिरीज मध्ये कनेक्ट केली आणि बॅटरी पॅक बनवला. आता ऍक्च्युली ह्या सॉफ्टवेअर मध्ये ऍक्च्युली बॅटरी पॅक बनवलेला होता, तो आपण घेतला. ड्रॅग अँड ड्रॉप मटेरियल ह्या सॉफ्टवेअर मध्ये, सर्किट डिझायनर मध्ये आपण सिंपल पार्ट्स मध्ये गेलो. पार्ट्स मध्ये गेल्यानंतर इथं सर्च बार मध्ये आपण सर्च करायचं आणि आपण तो घेऊन रन करू शकतो. सगळे तुला इथं कॉम्पोनंट हा. भेटून जातात. ठीक आहे, समजलं?